मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्र्यांनी पुरंदरच्या भिवडी गावात आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या स्तंभाला अभिवादन केले। उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जन्मगावी भेट दिलेली आहे। नाशकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 12 सप्टेंबरला मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खासदार धैर्यशील मोहिते राज्याच्या मुख्य सचिवांवर हक्कभंग दाखल करणार आहेत। उजनी जलपर्यटन जलप्रदूषणबाबत माहिती न दिल्यानं हक्कभंग दाखल करणार आहेत। यावर 40 वर्ष तुमचं सरकार असताना जलपर्यटन का झालं नाही असा सवाल पालकमंत्री जयकुमार गोरेंनी मोहितेंना केला। आज गोपीनाथ मुंडेंची उणीव भासते असं विधान ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केले। आज छगन भुजबळ बोलतात मात्र त्यांना ट्रोल केलं जात असल्याचंही हाके म्हणाले। तसंच आम्ही भुजबळांसोबत आहोत असंही त्यांनी सांगितलं। वाशिमच्या दिव्यदृष्टी शाळेतील विद्यार्थ्यांनी लाडक्या गणरायाला आगळ्या वेगळ्या पद्धतीने निरोप दिलाय। विद्यार्थ्यांनी एकत्र येत मानवी शृंखला तयार केली आहे। हा निरोप सोहळा गावकऱ्यांसाठी अविस्मरणीय ठरलाय। बारामतीच्या माळेगावातील बाप्पाची विसर्जन यात्रा थेट विमानानं काढण्यात आली। धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाननं बाप्पाला विमानात बसवून पुण्याहून तिरुवनंतपुरमला नेण्यात आलेले। तेथील कन्याकुमारीच्या त्रिवेणी संगमात बाप्पाचं विसर्जन करण्यात वाशिमच्या मालेगावात गणपती विसर्जनादरम्यान दुसरा टप्पा उत्साहात पार पडतोय। मालेगावमधील 22 गणेश मंडळाच्या मिरवणुका मार्गस्थ झाल्यात। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। रत्नागिरीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली। या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले। मोठ्या भक्तिभावानं भक्त लाडक्या बाप्पाला निरोप देतात। खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मंदिरात दुपारनंतर दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे। वेद काळ सुरू झाल्यानंतर दर्शन बंद केलं गेलेलं आहे। शनी शिंगणापुराच्या शनी मंदिरात मात्र फक्त ग्रहण काळात चौथाऱ्यावरील दर्शन बंद राहणार। अकोला जिल्ह्यात विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलीस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचं समोर आलेलं आहे। पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला। घटनेमुळे परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। तर सांगलीतील मिरजेत तब्बल 30 तासानंतर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आलाय। भक्तिमय वातावरणात गणेश तलावात बाप्पाचं विसर्जन करण्यात आले। नंदुरबार जिल्ह्यात सर्व गणेश मंडळातील बाप्पाचं विसर्जन करण्यात आलंय। ढोल ताशाच्या गजरात पोलीस दलाकडून बाप्पाला निरोप देण्यात आला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमी उत्सव कार्यक्रम स्थळाचं भूमिपूजन झालेलं आहे। अनंत चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर भूमिपूजन पार पडलं। नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं। शिर्डीतील साईंच्या आरती वेळेत बदल करण्यात आलाय। आज रात्रीची 10:30 वाजताची शेज आरती रात्री 9:15 होणार आहे। चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला। रात्री 9:15 आरतीनंतर मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात येणार आहे। कोल्हापुरात शिक्षक बँकेच्या सभेतून गोंधळ उडाला। विरोधकांनी सत्ताधाऱ्यांकडून योग्य उत्तरे दिली जात नसल्याचा आरोप करत सभात्याग केला। तसंच विरोधकांनी शिवराळ भाषेचा वापर केल्याचं विरोधकांनी म्हटलं। गोंदियात 680 झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं। वृक्ष संवर्धन जनजागृती अभियान अंतर्गत वृक्षधरा फाउंडेशन आणि पोलीस प्रशिक्षण केंद्रानं हा उपक्रम राबवला। फक्त झाडं लावायची नाही तर ती झाडं जगवायची सुद्धा अशी शपथही यावेळी सर्वांनी घेतली। नंदुरबारमध्ये 41 दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक सायकल देण्यात आल्या। शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्थानिक निधीतून या सायकल दिल्या। 20 लाख रुपये खर्च करून दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर होण्यासाठी या इलेक्ट्रिक सायकल देण्यात आल्या। बीड जिल्हा कारागृह पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे। जिल्हा कारागृहात विनापरवाना झाडांची कत्तल करण्यात आली। मोठ्या झाडांची कत्तल केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली। छत्रपती संभाजीनगरात अतिवृष्टीमुळे 3,929 गावांमधील खरीप पिकांचं नुकसान झालंय। 15,78,000 शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या वाया गेल्यात। मात्र अद्याप या नुकसानीच्या पंचनाम्यांना गती मिळालेली नाही। तळोदा तालुक्याला पावसानं पुन्हा झोडपलंय। मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। 8 वर्षांनंतर खर्डी नदीला पूर आला। मराठवाड्याला गणपती बाप्पा पावलाय। मराठवाड्यातील बहुतांश धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत। त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटलाय। तसंच जायकवाडी मांजरा आणि पैनगंगा प्रकल्प तुडुंब भरून वाहतोय। वाशिमच्या मानोरा तालुक्यात विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले। विसर्जनादरम्यान अरुणावती नदीत पाय घसरून पडल्याने एक तरुण वाहून गेला। प्रशासनाकडून वाहून गेलेल्या तरुणाचा शोध सुरू आहे। तर मृत्युंजय राजू राठोड असं वाहून गेलेल्या तरुणाचं नाव आहे।
नागपूर शहरात जड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली। वाहतूक कोंडी अपघाताची वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर जड वाहनांवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला। सोलापूर ते मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोलापूरसाठी 4 स्लॉट मिळालेत, मात्र सलग 7 दिवस मुंबई विमानतळावर स्लॉट देण्याची मागणी केली जाते। यातून राज्य सरकार मार्ग काढून किमान सेवेचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गौरेंनी दिली। छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा विमानतळाच्या विस्तारीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने भूसंपादनाच्या जागेत बदल सुचवला। त्यामुळे गेल्या 8 महिन्यांपासून प्रशासनाने केलेल्या सर्व मेहनतीवर पाणी फिरले। संपूर्ण प्रक्रिया आता नव्याने सुरू करावी लागणार आहे। मकोका कायद्याअंतर्गत गुन्ह्यातून नाव वगळण्यास नकार देणाऱ्या बीडच्या विशेष न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध वाल्मिक कराडनं फौजदारी अर्ज दाखल केला। या फौजदारी अर्जाच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शासनाला नोटीस बजावण्याचा आदेश दिला। या अर्जावर 19 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे, तर सदर गुन्ह्याचे दोषारोपपत्र खंडपीठात दाखल करण्याची मुभा खंडपीठाने कराडला दिली। बीडच्या मांजरसुंबा परिसरात मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने सामने आलेत। ओबीसी कार्यकर्त्यांकडून वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली। घोषणेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। परभणीच्या जिंतूरमध्ये विनोद आडे यांनी आमरण उपोषण सुरू केले। बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीकरिता हे उपोषण सुरू आहे। मागणी पूर्ण न झाल्यास 17 सप्टेंबरला तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। सोलापुरातील माळशिरस म्हसवड मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। दुष्काळी 22 गावांना नीरा देवघर प्रकल्पातून शेतीसाठी पाणी मिळावं या मागणीसाठी हे आंदोलन केलं। खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। वाशिममध्ये विसर्जन मिरवणुकीत नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली। 17 डीजे चालकांवर प्रत्येकी 15 ते 20 हजारांचा दंड आकारण्यात आला। मिरवणुकीपूर्वीच गणेश मंडळांना डीजेचा वापर न करण्याचा सल्ला दिलेला होता। चंद्रपूर शहरालगत पडोली चौकात पोलिसांनी 298 ग्राम ड्रग्ज जप्त केले। कारवाई 2 आरोपींना अटक केली, तर 30 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। छत्रपती संभाजीनगरातील किल्ल्यार्क परिसरात मैत्रिणीवर गोळीबार करणाऱ्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। या गुन्ह्यात आरोपीच्या आई आणि भाऊजीचाही समावेश आहे। तर आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी ही कारवाई केली। छत्रपती संभाजीनगरातील कांचनवाडी भागात एका सोसायटीमध्ये 2 चोरट्यांनी घरफोडी केली। या चोरट्यांनी अवघ्या 11 मिनिटात 2 घरांचं कुलूप तोडून पावणे 2 लाखांचे दागिने लंपास केले। या चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली। नाशिक जिल्ह्यातील लासलगाव एसटी बस स्थानकात धक्कादायक घटना घडली। वृद्ध महिलेच्या गळ्यातील तब्बल 2.5 तोळ्यांची सोन्याची पोत अज्ञात 3 महिलांनी ओरबाडून चोरली आणि पोबारा केला। तब्येतीची तपासणीसाठी आपल्या मुलाकडे नाशिक इथे जाणाऱ्या वृद्ध महिला लासलगाव एसटी बस स्थानकात थांबल्या असताना ही घटना घडली। जालन्यात बापानं आपल्या पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मुलीच्या प्रेम प्रकरणाची कुणकुण लागताच वडिलांनी मुलीचा गळा आवळून खून केल्याचं समजतंय। तर हत्येनंतर मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याचंही समोर आलंय। दरम्यान या प्रकरणी बदनापूर पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतलंय। बदनापूर तालुक्यातील दावलवाडी गावातली ही धक्कादायक घटना आहे। छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी शहरात ड्रग्ज माफियांची धिंड काढली। गेल्या रविवारी या 5 ड्रग्ज माफियांना अटक करण्यात आली होती। आरोपींवर पोलिसांचा वचक राहावा यासाठी नारेगावात त्यांची धिंड काढण्यात आली। काही तासाचं सोशल मीडियावर धिंड काढतानाचे रील्स व्हायरल झाले। गोंदियाच्या अर्जुनी तालुक्यातील पळस गावात वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला केलाय। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। हा शेतकरी आपल्या शेतात जनावरांना चारा आणण्यासाठी गेला असताना वाघानं शेतकऱ्यावर हल्ला केला। परभणीच्या धारणगाव परिसरात दुधना नदी ओलांडताना तरुण वाहून गेल्याची घटना घडली। आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने तरुणाचा शोध सुरू आहे। नाशिकच्या सिन्नरमध्ये गणेश विसर्जनावेळी नदीत बुडून एकाचा मृत्यू झालाय। ओमप्रकाश गॅस कंपनीत काम करायचा तो गोंदियाचा रहिवासी नदीच्या भोवऱ्यात सापडून बुडाल्याने त्याचा मृत्यू झालाय। धुळे शहरात मुंबई आग्रा महामार्गावर उड्डाणपुलाखाली विद्युत तार घेऊन जाणाऱ्या ट्रॉलीचा अपघात झालाय। ट्रॉलीचा चालक हा कॅबिनमध्ये अडकून पडलेला होता। त्याला नागरिकांनी धाव घेत मदत केली। महामार्गावर होणाऱ्या अपघातग्रस्तांना तात्काळ मदत देणं हे महामार्ग प्रशासनाचं काम आहे, मात्र टोल वसूल करणाऱ्या कंपन्यांवर महामार्ग प्राधिकरणाचा वचक राहिला नसल्याची चर्चा आहे। जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे। धरणात 98.73% पाणी साठा झाल्यामुळे धरणातून विसर्ग वाढवण्यात आला। धरणाचे दरवाजे 1 फुटाने उघडण्यात आले, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या।
गेल्या 3 दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा ओसंडून वाहतोय. गोदावरी पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीवरील सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा खळखळला. रविवार असल्यानं धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं. यवतमाळच्या अहेरल्ली इथं रेल्वेच्या भुयारी मार्गात पावसाचं पाणी साचलंय. शाळेतील विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना भुयारी मार्गातून ये-जा करण्याची गैरसोय होते. पाणी बाहेर काढण्यासाठी मोटर बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव ते खतनापूर रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यासाठी या ठिकाणी पक्का रस्ता तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातील सिंधुजना मोरे नानखेडा या मार्गाची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हा मार्ग चाळणीसारखा बनला. वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. त्यामुळे प्रशासनानं रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी केली जाते. अमरावती जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत. भूकंपाच्या धक्क्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अमरावतीत सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. उत्तर